महाराष्ट्रात आता पावसाचं वातावरण सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याचशाच रिजन्समध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. तर याच्या मागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बे ऑफ बेंगॉलमध्ये बघितलं पाहिजे. बे ऑफ बेंगॉलमध्ये लो प्रेशर झोन क्रिएट झालेला आहे. या लो प्रेशर झोनमुळे महाराष्ट्रातलं आणि भारतामधलं वेदर अफेक्ट होतं. काही तज्ञांच्या अनुसार पॅसिफिक रिजनमध्ये एक सुपर टायफून ज्याचं नाव रगासा असं आहे, हा एक सुपर टायफून खूप मोठ्या प्रमाणात इंटेन्सिफाय होतोय आणि या सुपर टायफूनचे अवशेष हे बे ऑफ बेंगॉल रिजनमध्ये पण आलेले आहेत. तर हे अवशेष एक लो प्रेशर झोन क्रिएट करतात. त्याबरोबरच बे ऑफ बेंगॉलमध्ये टेम्परेचर खूप जास्त आहे, याच्यामुळे मॉइश्चर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हे लो प्रेशर झोन मॉइश्चर आणि टेम्परेचरच्यामुळे अजून जास्त इंटेन्सिफाय होतात आणि सायक्लोनिक कंडिशन्स क्रिएट होतात आणि या कंडिशन्समुळेच महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. तर अशा प्रकारे आपण बघतो की ग्लोबल वेदर हे कनेक्टेड आहे. एका रिजनमध्ये जर सुपर टायफून असेल तर त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पूरग्रस्त परिस्थिती होऊन तयार होतो. तर ग्लोबल क्लायमेट आणि क्लायमॅटिक चेंज हे मोठे क्रायसिसेस आहेत. याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणूनच आपण एक सस्टेनेबल एन्व्हायरमेंटकडे पुढे गेलं पाहिजे. थँक्यू.